नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या आज व्हेजिटेबल प्लॉट दोडका या ठिकाणी। तर हे प्लॉट आहे सकारामजी सामाले साहेब, कुंभकर्ण टाकळी, तालुका जिल्हा परभणी। तर मित्रांनो, याची लागवड होऊन जवळपास आज 15 ते 20 दिवस पूर्ण होत आहेत। तर 15 ते 20 दिवसामध्ये जी ग्रोथ आहे ही समाधानकारक आहे। खूप छान असं दोडक्याचं बहारदार पीक इथं उभं राहिलेलं आहे आणि अजून 4-5 दिवसात म्हणजे 26 ते 28 दिवसामध्ये याला ट्रेलिंग आणि सेटिंगची सुरुवात होईल। तर सेटिंगची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला याला जर 3D कटिंग घ्यायची असेल तर 3D कटिंगसाठी हे दोन बघा, एक आणि हे दोन सोडायचे, इथून कट घ्यायचा, इथून 1 2 3 3D कटिंग इथून कट घ्यायचा। तर 3D कटिंग घेतल्यानंतर काय होतं की शेंड्याची जी वाढ आहे ती थांबती आणि ही इथून फळफांद्यांची सुरुवात होती आणि फळफांद्या झपाट्याने वाढायला लागतात आणि आपल्या झाडाचा जो एकच फांटावर जाणार होता तो फांटा एक न जाता 3 फांटे सारखे जातील। तर हा फायदा आहे 3D कटिंगचा। तर ते पण आपण याच्यामध्ये करू। तर याचं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण केलेलं आहे। सुरुवातीला आपण याला बीज प्रक्रिया करून घेतली, बीज प्रक्रिया करून बियाणं लागवड केली डायरेक्ट बेडवर आणि नंतर याला पहिला डोस आपण दिलेला आहे नॅचरल ह्युमसचा, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे नॅचरल घटक आहेत त्याच्यात नॅचरल ह्युमसमध्ये। आणि बायोपॉवर घेतलं, बायोपॉवरमध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ड्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी, सुडोमोनस हे घटक आहेत। तर त्यामुळे दुसऱ्या काही न्यूट्रिशनची आपल्याला गरज पडलेली नाही आहे। आणि काल आपण याला फक्त 19-19 प्रति 1 एकर, जवळपास हे 20 गुंठे रान आहे आपलं। तर 1 एकरला 5 किलो आपल्याला 19-19 लागत होतं, तर आपण 3 किलो 20 गुंठ्यासाठी सोडलेलं आहे, अर्धा एकरसाठी 3 किलो सोडलेलं आहे। तर बाकीचं आपल्याला सोडायची काही गरज नाही। आता प्रति 15 दिवसाला याची ड्रेंचिंग आहे। तर प्रति 15 दिवसाला आपण याला ह्युमस आणि बायोपॉवरची ड्रेंचिंग घेणार आहोत। तर ह्युमस आणि बायोपॉवरची ड्रेंचिंगमध्ये आपण परत नॅचरल ह्युमस आणि बायोपॉवर याला सोडणार आहोत। आणि त्याच्यानंतर परत 7 दिवसांना काय घ्यायचं, परत 7 दिवसांना आपल्याला घ्यायचं आहे की दुसरा डोस। तर दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 12-61-0 प्रति एकर, हे 10 किलो घ्यायचं आहे। तर प्रति एकर 10 किलो। तर याच्यामध्ये आपलं हे 20 गुंठे आहे, तर आपल्याला याला प्रति एकर प्रति 20 गुंठ्यासाठी 5 किलो घ्यायचं आहे, 12-61-0। तर हा डोस आपण आता ड्रेंचिंग करूया तुर्तास 2 दिवसात आणि ड्रेंचिंग केल्यानंतर परत 2 दिवसानं, म्हणजेच आता दिला 19-19, तर हे 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण याला सोडणार आहोत 12-61-0 प्रति एकरसाठी 5 किलो। तर अशा पद्धतीने याचं स्प्रेचं शेड्यूल, तर स्प्रेचं शेड्यूलमध्ये आपण याला बायोएन्झाईम आणि ह्युमस ॲक्टिवा तर हे आपण कंटेंट देणार आहोत। तर आता लगेच स्प्रे करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये निमार्क 1 टाकायचं आहे, निमार्क 1 टाकायचं। तर निमार्क टाकायचं प्रति पंप 50 ml। बायोहन्स जे आणलेलं आहे आपण आहे ते टाकायचं प्रति पंप 50 ml। आणि बाकीचं जे आहे 369 वंडरऑल पावडर, तर 369 वंडरऑल पावडर घ्यायचं आहे प्रति पंप 3 ग्रॅम। तर असं याचं स्प्रेचं शेड्यूल आहे। स्प्रेचं शेड्यूल आपल्याला प्रति 7 दिवसाला पूर्ण करायचं आणि खताचं शेड्यूल प्रति 15 दिवसाला पूर्ण करायचं आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल हे प्रति 15 दिवसाला पूर्ण करायचं। स्प्रे, ड्रेंचिंग आणि वॉटर सोलेबल खताचा डोस जर आपण वेळेला दिला तर आपल्या क्रॉपवर कुठलंच क्रॉप डिसीज दिसणार नाही, याची 100% गॅरंटी। दोडक्यासाठी आपण हे स्टँड केलेलं आहे मस्त।
याच्यावर आपल्याला येलं काढून द्यायचे आहेत. तूड झाली होती काही, त्याची पाठीमागून लावण केली, त्यामुळे काही थोडं फार मागं पुढे झालेलं आहे. असं वर टाकायचं. पहा पपईचं रोप इथं उगवलेलं आहे. त्यामध्ये पण पपईचं रोप उगवलंय. ते 2 बिया उगवल्यात. इथं पण 2 आहेत. तण व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. असं तण व्यवस्थापन करून घ्या, तणनाशक नाही मारायचं. खूप छान प्लांट आहेत, ग्रो करतात मस्त. तण व्यवस्थापन करून घ्या ही विनंती. पपईचं रोप बरंचसं उगवलंय. कुठलाच क्रॉप डिसीज नाही आहे सध्या, 1 नंबर प्लांट आहे. इकडून अगोदर लावण केलेले असल्यामुळं इकडं येलांची वाढ छान आहे. तण व्यवस्थापन करणं थोडंसं गरजेचं आहे. मस्त प्लॉट आहे आपला. दोडका 1 नंबर. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू, धन्यवाद.